श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः. स्वागतम मित्रांनो, स्वागतम. आपलं पुन्हा एकदा श्री नर्मदे समर्थ चॅनलवर आपलं स्वागत. आज पाहणार आहोत आपण महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर. श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई. महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामधील एक शक्तिपीठ आहे. हे मंदिर भारतातील प्रमुख देवी मंदिरापैकी एक असून अंबाबाई मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराला सुमारे 1200 वर्षांचा इतिहास आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराची भव्य स्थापत्यकला, प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्त्व यामुळे हे मंदिर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. भवानी मंडप ही भारतातील दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असलेली एक ऐतिहासिक इमारत आहे. ती पश्चिमेकडील प्रसिद्ध आणि विशाल महालक्ष्मी मंदिराजवळ आहे. हा कोल्हापूरच्या महाराजांचा राजवाडा आहे. तो पूर्वी छत्रपती महाराजांच्या दरबारात होता. भवानी मंडप हे भूतकाळातील एक महत्त्वाचे बैठकीचे ठिकाण होते. येथे विविध दरबारातील अधिकाऱ्यांची कार्यालये होती आणि अनेक उत्सवाचे केंद्र होते. या ठिकाणी ब्रिटिश राजवटीचे जुने आकर्षण आणि विशिष्ट वास्तुकला आहे, जी पूर्वीच्या समृद्ध कोल्हापूर संस्थानाच्या आठवणीला उजाळा देते. भवानी मंडपात आपल्याला कोल्हापूरचे सर्वात प्रिय राजे शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आढळतो. त्यांच्या राजकीय जीवनाचा बहुतेक काळ राजांच्या काळात घालवला गेला. प्रदर्शनात श्री शाहू महाराजांनी शिकार केलेले भरलेले प्राणी आहेत, ज्यात एक महाकाय गवा, पॅन्थर, हरणाची जोडी आणि काही इतर प्राणी समाविष्ट आहेत. येथे एक साधे लाकडी सिंहासन देखील आहे, जे शिवाजी महाराजांनी कोल्हापूरच्या भेटीमध्ये वापरले होते असे मानले जाते, ज्यामुळे हे सांसारिक सुखसोयीकडे दुर्लक्ष करून एका मोहिमेवर गेलेले पुरुष होते. या कल्पनेला बळकटी मिळते. भवानी मंडप हे कोल्हापुरातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे, जे जुन्या राजवाड्याचा भाग आहे आणि येथे भवानी देवीची मूर्ती आहे. या मंडपाची उभारणी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी झाली आहे आणि नंतर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या काळात या इमारतीमध्ये बदल करण्यात आले. या मंडपाच्या एका भागात भवानी देवीची मूर्ती आहे, जी कोल्हापूरच्या ऐतिहासिक जोडलेली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी भवानी मंडप हा जुन्या राजवाड्याचा भाग म्हणून उभारला आहे. ही वास्तू मराठा साम्राज्यातील आहे. याचे बांधकाम जुन्या मराठा राजवाड्यातील आहे. ह्याच्या मध्य कोल्हापूरची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे मंदिर आहे. इतिहास सांगतो की शंभू, ज्याचे टोपण नाव आबासाहेब महाराज, या वास्तूमध्ये मरण पावले. येथे शाहू महाराज स्मारक उभारण्यात आले आहे आणि आठवण म्हणून स्मारकामध्ये शाहू महाराजांनी शिकार केलेले वाघ व बैल ठेवले आहे. मंदिराच्या विरुद्ध दिशेला गृहदार महल आहे, ज्याची स्थापना 1918 मध्ये झाली, जेव्हा श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांचे नातू शाहू महाराज यांचे लग्न झाले. राजवाडा भीतीमध्ये राजवाडा पोलीस स्टेशन आणि प्रशासकीय कार्यालये आहेत. पौराणिक ग्रंथ आधारित कथा. श्रीदेवी भागवत अनुसार करवीरची महालक्ष्मी अर्थात कोल्हापूरची अंबाबाई ही मूळ आदिमाया आदिशक्ती आहे. ही त्रिगुणात्मक स्वरूपिणी आहे. साक्षात ब्रह्मांडाची परब्रह्म शक्ती म्हणजेच देवी महालक्ष्मी. ही देवता साक्षात त्रिदेव देवी सह सर्व देव, दानव, राक्षस असे सृष्टीच्या प्रत्येक जीवाची जननी आहे. कोल्हापूरकर महालक्ष्मीला बोली भाषेत आई अंबाबाई म्हणतात. संस्कृतमध्ये अंबा म्हणजे माता होय. देवी महालक्ष्मी अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला. कोल्हासुराने घनघोर तपस्या करून देवी महालक्ष्मीला प्रसन्न केले आणि 100 वर्षे हे क्षेत्र सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली. देवीने तथास्तु म्हणून क्षेत्र सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि ती हिमालयास गेली, अर्थात वैष्णव देवी होय. इकडे कोल्हासुराने 100 वर्षे सामान्य जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली.
भक्तांच्या आणि समस्त देवांच्या विनवणीनंतर 100 वर्षे पूर्ण होता श्री महालक्ष्मी आपल्या भव्य दिव्य सेनेसह कोल्हापुरास आली। त्यावेळी देवी महालक्ष्मीचे सरसेनापती दख्खनचा राजा श्री ज्योतिबा केदारनाथ होते। अश्विन शुद्ध पंचमीला श्री महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला। या युद्धात देवी महालक्ष्मीला श्री त्र्यंबोली देवी, श्री केदारनाथ, श्री यमाई देवी अशा अनेक देवतांनी मदत केली। श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचा इतिहास सुमारे 1200 वर्षापूर्वीचा आहे। मंदिरातील एका शिलालेखानुसार हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळात म्हणजेच 7व्या शतकात बांधले गेले। चालुक्य राजांनी या मंदिराला भव्य स्वरूप दिले। मंदिराचा मुख्य गाभारा आणि मूर्ती 7व्या शतकातील असून त्यानंतर मंदिरात अनेक बदल आणि दुरुस्त्या झाल्या। मराठा राजवटीतही या मंदिराला विशेष महत्त्व होते आणि मराठा राजांनी मंदिराच्या विकासासाठी योगदान दिले। 19व्या शतकात मंदिराचा काही भाग पुनर्बांधणी करण्यात आला। आजही मंदिराचा ऐतिहासिक वारसा जपला जातो। श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराची स्थापत्यकला ही हेमाडपंथी शैलीतील आहे, जी प्रामुख्याने काळ्या दगडात बांधली गेली। मंदिराचा मुख्य गाभारा, मंडप आणि गर्भगृह हे सर्व काळ्या दगडात कोरलेले आहेत। मंदिराच्या भिंतीवर सुंदर कोरीव काम आणि देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। मंदिराचा मुख्य कळस 60 फूट उंच आहे आणि त्यावर सोनेरी रंगाचा कळस आहे। मंदिराच्या चारही बाजूंना 4 प्रवेशद्वारे आहेत, ज्याला चतुर्मुखी असे म्हणतात। मंदिराच्या गाभाऱ्यातील महालक्ष्मीची मूर्ती 3 फूट उंचीची असून ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे। मंदिराच्या बाहेरील बाजूस अनेक लहान मंदिरे आणि मूर्ती आहेत, ज्या मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात। श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात मुख्य देवता म्हणून माता देवी श्री महालक्ष्मी अंबाबाईची मूर्ती आहे। ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती 4 हाताची आहे। मातेच्या हातात पान, पात्र, गदा, ढाल आणि फळ आहे। मंदिरात देवी महालक्ष्मी अंबाबाई सोबतच श्री महाकाली आणि श्री महासरस्वती यांच्या मूर्तीही आहेत, ज्या महाशक्तीच्या त्रिदेवी म्हणून पूजल्या जातात। मंदिर परिसरात गणपती, शिव, विष्णू आणि इतर देवतांच्या लहान मूर्तीही आहेत। मंदिराच्या गाभाऱ्यातील वातावरण अत्यंत शांत आणि भक्तिमय आहे। श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी आई महालक्ष्मी अंबाबाईची विशेष पूजा केली जाते। सकाळी 5 वाजता मंदिर उघडते आणि पहिली आरती होते। त्यानंतर अभिषेक, महापूजा आणि नैवेद्य अर्पण केला जातो। संध्याकाळी 7 वाजता शेजारती होते, ज्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात। मंदिरात विशेष प्रसाद म्हणून पंचामृत आणि लाडू दिले जातात। भाविक मातेला फुले, साडी आणि अलंकार अर्पण करतात। मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि मातेच्या चरणी प्रार्थना करतात। श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात अनेक उत्सव साजरे केले जातात, ज्यामध्ये नवरात्रोत्सव हा सर्वात महत्त्वाचा आहे। नवरात्रीच्या 9 दिवसात मंदिरात विशेष पूजा, आरती आणि भजनांचे आयोजन केले जाते। या काळात मंदिराला सुंदर फुलांनी सजवले जाते आणि भाविकांची मोठी गर्दी असते। दसऱ्याच्या दिवशी मातेची पालखी मिरवणूक काढली जाते। याशिवाय किरणोत्सव हा आणखी एक महत्त्वाचा उत्सव आहे, ज्यामध्ये सूर्यकिरण थेट मातेच्या मूर्तीवर पडतात। हा उत्सव वर्षातून 2दा फेब्रुवारी आणि नोव्हेंबरमध्ये साजरा होतो। दिवाळी, गुढीपाडवा आणि चैत्र पौर्णिमा यासारख्या सणही मंदिरात उत्सवात साजरे केले जातात। कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे 52 शक्तिपीठापैकी एक आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे। या पीठाचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो।
हे तीर्थस्थान मातृक्षेत्र म्हणजेच करवीर मातृपूजेचे आद्य क्षेत्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र मानले जाते. कोल्हापूर निवासिनी म्हणजेच करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई जगदंबा हिच्या देवळामुळे कोल्हापूरला महत्त्व प्राप्त झाले आहे. कोल्हापुरम महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता मातु द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं तुळजापूर तृतीयं स्यात् सप्तशृंग देवच. या वर्णनाप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ व आद्य शक्तिपीठ आहे. दुसरे माहूरची रेणुका माता, तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी तर वणी गडावरची सप्तशृंगी देवी हे अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. आताचे मंदिर हे तारकाकृती असून यामध्ये प्रामुख्याने मुख्य मंदिर महाकाली, महासरस्वती, गणेश मंडप व शेवटी गरुड मंडप अशा क्रमाने बांधकाम झाले असे जाणकारांचे मत आहे. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात उंच दगडी चबुतऱ्यावर 10 खांब असणाऱ्या लाकडी मेघडंबरीत साक्षात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात जगदंबेची मूर्ती स्थित आहे. महालक्ष्मी ही त्रिगुणी परमेश्वरी व मूळ आदी माया भगवती पराशक्ती आहे. ती तमोगुणी महाकाली व सत्वगुणी महासरस्वती आहे. या तिघींनी मिळून त्रिदेव देवी आणि सर्व देवतांची निर्मिती केली. महालक्ष्मीने अनेक अवतार घेऊन असुराचा वध केला. महिषासुर मर्दिनी बनून महिषासुराचा तर करवीरची जगदंबा कोल्हासुर मर्दिनी बनून कोल्हासुराचा वध केला आणि दुर्गा बनून दुर्गमासुराचा वध केला. ज्याप्रमाणे श्रीयंत्राच्या 16 काटकोनातील मध्यभागी सर्वोच्च बिंदू स्थान असते, त्याचप्रमाणे श्री महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या प्रदक्षिणेचा मार्ग हा श्रीयंत्राप्रमाणे 16 काटकोनात विभागला आहे. या मार्गाच्या मध्यभागी म्हणजे सर्वोच्च बिंदू स्थानावर श्रीची मूर्ती उभी आहे. संपूर्ण भारतातील अशी रचना असणारे उत्कृष्ट शिल्प वैभव व हेमाडपंथी असे एकमेव 2 मजली मंदिर असावे. महालक्ष्मी मूर्तीच्या बरोबर वरच्या मजल्यावर दगडी शिवलिंग आहे. यालाच मातुलिंग असे म्हणतात. महालक्ष्मीच्या मस्तकावर याचे स्थान असून मातू रूपातील हे शिवलिंग असल्याने याला अपवादात्मक पूर्ण प्रदक्षिणा घातली तरी चालते. महालक्ष्मीच्या प्रदक्षिणाप्रमाणे मार्गाप्रमाणे वरच्या मजल्यावरील या शिवलिंगालाही प्रदक्षिणा मार्ग आहे. त्यास वायू विजनासाठी दगडी झरोके व खिडक्या आहेत. महालक्ष्मीची मूर्ती ही 3 फुटी आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात उभी गदा व डाव्या हातात खेटक म्हणजे ढाल आहे. खालच्या 2 हातापैकी डाव्या हातात पान पात्र व उजव्या हातात मातृलुंग म्हणजे माळुंग आहे. श्रीच्या मस्तकावर 3.5 वेटोळीचा नाग असून त्याचा फणा समोर आहे. या फण्याचा मागे लिंग व योनी ही प्रकृती तत्व पुरुष तत्व यांची प्रतीके आहेत. मूर्तीच्या पाठीमागे सिंह उभा आहे. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत. काळजी घ्या आपली आणि आपणांची. नर्मदे हर. नर्मदे हर.